तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि आजची जी पत्रकार परिषद बसवलेली आहे ती जे लोक सांगत आहेत त्यांना हे समजायला पाहिजे की तुम्ही आरोप कोणावर लावता. माझे आबा 1949 सालीपासून भुसावळमध्ये रेल्वे ड्रायव्हर म्हणून ते लागलेले आहेत. तेव्हा भारत तरी स्वतंत्र झाला होता, तो अंग्रेजांचा काळ होता. मग त्यांना किती वर्ष झाले आहेत महाराष्ट्रामध्ये राहता आणि ते म्हणताय की महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे. आणि जे बोलत आहे मंत्री साहेब प्रमोद सावकारे आणि रजनी सावकारे स्वतः गुजरातची आहे. तिचा जन्म गुजरातचा आहे, तिचं लग्न गुजरातचं आहे, एज्युकेशन गुजरातचं आहे. माझं सर्व इथलं आहे ना, मला कशाला त्रास देत आहे? आणि इलिया पाटला समाजाची मुलगी सून नगराध्यक्ष बनी, त्यांना त्रास होत आहे का त्या गोष्टीचा? मग ते का बरं आम्हाला म्हणजे सहन करून घेत नाही आहे आणि वारंवार का मला त्रास देत आहे? आणि जे लोकांमध्ये सर्व जनतेमध्ये जे काही सांगत आहे लोकांनाही कळत आहे की लोकांनी जो निर्णय घेतला आहे तो बरोबर घेतला आहे. कारण 9-10 वर्षापासून लोकांनी त्यांना चान्स दिला, त्यांनी का कामं नाही केले? तर मला संधी दिली तर मला का काम करू देत नाही ते लोक? की लेआपाटी समाजाबद्दल संतोष होतो, त्यांना हे समजायला पाहिजे की लेआपाटी समाजातील महिला त्यांनी सुरू केलेला आहे. नाता भाऊंचा आशीर्वाद आहे, संत भाऊंचा आशीर्वाद आहे, दुसऱ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी इथं बसलेली आहे. त्यांना हे कळायला पाहिजे की तुम्ही साधारण जनता व्यक्तीला जो त्रास देत आहे त्याच्या डबल त्यांना त्रास भोगावा लागेल. आज मला जो त्रास त्यांनी दिलेला आहे ना त्याच्या दुप्पट नाही त्यांना त्रास भोगावा लागला तर माझं बी नाव काहीतरी भंगाडे नाही. आणि हे जे म्हणताय की यांना घरी बसवलेलं आहे, यांच्या बोलण्याच्या हिशोबाने लोक नाही चालणार, कागदपत्राच्या हिशोबाने चालतील. आणि माझे जे कागदपत्र आहे ते खरे आहे, ते खोटे नाही आहे. आणि त्यांनी जे लोकांसमोर दाखवलेली आहे की कागदपत्रावर खाडाखोड केलेली आहे हे त्यांनी केलेली आहे. माझे एक तरी कागदपत्रावर खाडाखोड आहे का हे दाखवून द्या तुम्ही. मी अजून बी दाखवायला तयार आहे की माझे एक पण कागदपत्र खाडाखोड नाही आहे. आणि हे जे अधिकाऱ्यांना दबावामध्ये धमक्या देऊन किंवा त्यांना त्रास देऊन जे त्यांच्याकडे चुकीचे कामं त्यांनी करून घेतलेले आहे त्यांना भोगावं लागणार आहे. कारण दुसऱ्या जनतेने मला निवडून दिलेलं होतं, त्यांच्याकडनं खपलं नाही. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे की मला विश्वास आहे न्यायाधीशवर की मला नक्की न्याय भेटणार आणि परत मी भुसावळचा विकास करणार आणि विकास केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.